मागच्या शनिवारी काही अपरिहार्य कारणांमुळे सॅटर्डे क्लबचा एपिसोड सादर करता आला नव्हता. त्यामुळे झालं असं की आमच्या अनेक प्रेक्षकांना वाटलं की फारसा प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर सॅटर्डे क्लबचा गाशा गुंडाळला की काय यांनी. तर असं नाही आहे मित्रांनो. हा मुद्दा हाती घेण्यामागचा हेतूच मुळी व्हिडिओला येणारे व्ह्यूज वगैरे या गणिताचा किंवा कुठल्या नफ्या तोट्याचा नाही आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लब मालिकेच्या व्हिडिओजना किती प्रतिसाद मिळतोय, किती व्ह्यूज मिळतात, त्यापेक्षा सकारात्मक प्रतिसाद किती मिळतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज पुन्हा मराठी तरुणांना बिझनेसमन, उद्योजक बनवण्यासाठी आणि प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा नवा एपिसोड घेऊन आलो. तर मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार DG9वरचा विशेष कार्यक्रम सॅटर्डे क्लब. ज्याचं लिखाण आणि संकल्पना आहे सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर गिरीश वालावलकर यांची. डॉक्टर वालावलकर यांच्या मराठीतल्या गाजलेल्या क्रिप्टोकरन्सी या पुस्तकाचं नुकतंच हिंदी संस्करण प्रकाशित झालं बरं का. मूळच्या मराठी पुस्तकाची ॲमेझॉन लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. क्रिप्टोबद्दल जर कुतूहल असेल तुम्हाला तर हे पुस्तक नक्कीच विकत घेऊन वाचा. तर आता मुद्द्यावर येतो. आनंदानं जगायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्या शरीराचा आदर करून त्याची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. सुदैवानं स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याचं महत्त्व आज देशातल्या सर्वच वयोगटातल्या बहुसंख्य पुरुष आणि स्त्रियांना दोघांनाही उमगलेलं आहे. व्यायामाचं प्रशिक्षण देणाऱ्या जिम्नॅशियम्स किंवा व्यायामशाळा, कमी अधिक अंतर धावण्याच्या वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धा यांना केवळ मेट्रो शहरांमध्येच नव्हे तर मध्यम आणि लहान गावातसुद्धा मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादातून हे स्पष्ट होतं. आज फिटनेस नियर मी या वेगवेगळ्या जिम्नॅशियम ज्या आहेत आणि त्याबरोबर शारीरिक तंदुरुस्ती सांभाळण्यासाठी अत्यावश्यक संतुलित आहार, व्यायामाची अद्ययावत उपकरणं, मॅरेथॉन कोचिंग क्लासेस या इतर पूरक बाबींची माहिती देणाऱ्या वेबसाईटवर दर महिन्याला 2 कोटी भारतीय आपल्या गरजांसंबंधी चौकशी करतात. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीवर वर्षाला साधारण 25,000 ते 30,000 रुपये खर्च करणारी जवळपास 60 लाख लोक आज भारतामध्ये आहेत. शारीरिक प्रशिक्षण आणि त्याला पूरक उपकरणं यांची सेवा आणि भारतीय बाजारपेठ म्हणजे सर्वांची भारतातली मागणी सध्या वर्षाला 18,000 कोटी रुपये इतकी आहे. एकट्या मुंबई शहरामध्ये या फिटनेस संबंधीच्या वस्तू आणि सेवांना 2021 साली 1200 कोटी रुपयांची मागणी होती. ती वाढून पुढच्या केवळ 2 वर्षात म्हणजे 2023 साली 2,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. या सर्व आकड्यांवरून फिटनेसच्या व्यवसायाची व्याप्ती, वाढीचा वेग आणि एकूण आवाका स्पष्ट होतोय. काही वेगळं करू इच्छिणाऱ्या उद्योगांसाठी या क्षेत्रामध्ये अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. स्वतःला व्यायामाची, मैदानी खेळांची आणि स्वतःचं शरीर तंदुरुस्त ठेवण्याची आवड असणं ही या क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी सर्वात महत्त्वाची गुणवत्ता आहे. या उद्योगात सर्वात पहिली गुंतवणूक प्रथम स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर करावी लागते. स्वतः आवश्यक तो व्यायाम करणं, योग्य तो आणि योग्य तितकाच आहार घेणं, व्यायाम आणि संतुलित आहार यासंबंधी सखोल माहिती मिळवून ती आचरणात आणत स्वतःचं शरीर सौष्ठव उत्तम ठेवणं हे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या उद्योजकांसाठी अनिवार्य आहे. स्वतःचं शरीर सौष्ठव सांभाळण्यात आपल्याला आनंद मिळत असेल आणि शरीर सौष्ठवाचं महत्त्व इतरांनाही समजावं आणि त्यांनासुद्धा तो आनंद मिळावा असं मनापासून वाटत असेल तर फिटनेसचा उद्योग उभा करणं, सांभाळणं आणि वाढवणं सोपं होतं. एखादा खेळाडू किंवा व्यायामपटू इतर खेळाडूंच्या गरजा आणि समस्या योग्य रीतीने आणि बारकाव्यांनिशी समजून घेऊन त्याभोवती एक संपूर्ण उद्योग उभा करू शकतो. केविन प्लँक हा एका अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या संघातून खेळणारा फुटबॉलपटू होता. त्या फुटबॉल खेळताना येणाऱ्या घामामुळे अंगावरचे कॉटनचे कपडे ओलेचिंब होऊन त्याच्या अंगाला चिकटून बसायचे. त्यामुळे तो अस्वस्थ व्हायचा. या समस्येवर उपाय म्हणून त्याने कृत्रिम धाग्यांपासून खेळाडूंसाठी कपडे तयार करून घेतले. हे कपडे घाम आला तरी अंगाला चिटकत नसत. त्यामुळे ते आसपासच्या फुटबॉलपटूंमध्ये लोकप्रिय होऊ लागले. मग केविनने ते अंडर आर्मर या ब्रँड नेमने इतर फुटबॉलपटूंना विकायला सुरुवात केली. आता अंडर आर्मर तुम्हाला माहिती असेल. आज अंडर आर्मरची वार्षिक उलाढाल 37,000 कोटी रुपयांची आहे. वयाच्या केवळ 24व्या वर्षी एका फुटबॉलपटूने खेळाडूंच्या समस्येचा आणि गरजेचा विचार करून सुरू केलेली कंपनी आज खेळाडूंचे कपडे, बूट आणि इतर खेळाचं साहित्य जे आहे ते बनवणारी जगातली अग्रगण्य कंपनी बनली. काही वर्षांपूर्वीपर्यंत शारीरिक प्रशिक्षणाबद्दलच्या आपल्या संकल्पना म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी यासारखे खेळ आणि हे खेळ जिथे खेळले जायचे अशा मैदानात एखादा खेळ खेळणं किंवा आधी जोर बैठका मारून नंतर व्यायामशाळेतल्या आखाड्यात कुस्ती करणं एवढ्या पुरत्या मर्यादित होत्या.
पण आज शारीरिक प्रशिक्षणातून आपण आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, आकर्षक शरीरयष्टी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व या सर्वांचीच अपेक्षा करतो. त्यासाठी योग्य ते पैसे खर्च करायची आपली तयारी आहे. त्यामुळे आज या उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी स्वतःची अद्ययावत जिम्नॅशियम सुरू करणं, एखाद्या प्रसिद्ध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जिम्नॅशियम ब्रँडची फ्रँचायझी घेणं, योगा, झुंबा किंवा एरोबिक्सचे प्रशिक्षण वर्ग सुरू करणं, मॅरेथॉन शर्यतींसाठी प्रशिक्षण देणारी कंपनी सुरू करणं, वजन संतुलित ठेवण्यासाठी योग्य आहार नियोजन करणं यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज फिटनेस उद्योगाचं क्षेत्र गतिशील आहे. इथे अजूनही कुणाची एकाधिकारशाही किंवा मक्तेदारी निर्माण झालेली नाही. तळवलकर्स, मिकी मेहता, ते 360 वेलनेस टेम्पल वगैरे, गोल्ड्स जिम यासारखे मोठे आणि प्रस्थापित जे ब्रँड्स आहेत स्वतःचा उद्योग यशस्वीपणे वाढवत आहेत. त्यांच्याचबरोबर इंग्लंडमधल्या डेव्हिड लॉईड लीजर सारख्या बहुराष्ट्रीय हेल्थ कंपन्या इथं आपलं बस्तान बसवायचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी लहान जिम्नॅशियमसुद्धा एखाद्या कॉलनीतल्या किंवा गावातल्या स्थानिक ग्राहकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत आहे. पण अजूनही ग्राहकांची एखाद्या ब्रँडची भाबडी निष्ठा निगडीत झालेली नाही. कोणी लॉयल नाही एखाद्या ब्रँडची. संतुलित आहाराचा सल्ला देणारे अंजली मुखर्जी, रुजुता दिवेकर आणि अगदी यांचा उलट सल्ला देणारे जगन्नाथ दीक्षित या सगळ्यांकडे त्यांचे असे पुरेसे ग्राहक आहेत. जर कोणी त्यांच्यापेक्षाही वेगळा आणि परिणामकारक सल्ला दिला तर तो सुद्धा पारखून पाहण्याची ग्राहकांची तयारी आहे. त्यामुळेच नव्या उद्योजकांना स्वतःचं स्थान निर्माण करायला इथे पूर्ण वाव आहे. त्यासाठी नव्या उद्योजकांना संयमपूर्वक सुनियोजित कष्ट करणं आवश्यक आहे. जर स्वतःची जिम्नॅशियम सुरू करायची असेल तर सर्व व्यायाम प्रकारांचं तसेच उपकरणांचं अद्ययावत ज्ञान असणं गरजेचं आहे. जिम्नॅशियम उभी करण्यासाठी मोक्याची जागा आणि कुशल प्रशिक्षक मिळवणं महत्त्वाचं आहे. जर आहार तज्ज्ञ म्हणून सेवा पुरवणारा उद्योग सुरू करायचा असेल तर शरीरशास्त्र, जीवरसायनशास्त्र, शारीरिक प्रक्रिया यांचं सर्वांगीण ज्ञान आणि त्याचबरोबर त्या विषयातली एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेची औपचारिक पदवी मिळवणं आवश्यक आहे. आजकाल बऱ्याचशा ग्राहकांना ही सेवा ऑनलाईन घेणं अधिक आवडतं. त्यामुळे सुयोग्य ते मोबाईल ॲप तयार करून त्या ॲपवर कामही चालू शकतं. या उद्योगाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक माणूस हा या उद्योगाचा संभाव्य ग्राहक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची माहिती पोहोचवणं अनिवार्य आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावी ठरू शकतो. फिटनेसच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं उद्दिष्ट ठरवून त्यानुरूप ग्राहक वर्ग निश्चित करून त्या वर्गासाठी उद्योग उभारणं हे सुद्धा उद्योजकाला मोठं यश देऊ शकतं. मिलिंद सोमण या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठमोळ्या मॉडेलनं महिलांना शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवून त्यांना आरोग्यपूर्ण जीवनशैली देण्याच्या उद्देशानं पिंकीथॉन नावाखाली महिलांसाठी धावण्याच्या विविध मॅरेथॉन शर्यती आयोजित करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मॅक्सस माइस अँड मीडिया सोल्युशन नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे अनेक लहान मोठ्या शहरात पिंकीथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि त्यामध्ये हजारो महिला सहभागी होतात. आजच्या पिढीला मिलिंद सोमन हा पूर्वाश्रमीचा मॉडेल कमी आणि पिंकीथॉनचा संस्थापक संचालक म्हणून जास्त परिचित आहे. तरुणींमध्ये, महिलांमध्ये मिलिंद सोमन एक देखणा एंटरप्रेन्युअर म्हणून विशेष लोकप्रिय आहे. काय होतं, आपल्या मनातल्या ताणतणावांमुळे शरीरातली ऊर्जा दडपली जाते. व्यायाम, संतुलित आहार आणि एकूण फिटनेस यामुळे त्या ऊर्जेचं रूपांतर शरीराचे बळकट स्नायू आणि मानसिक संतुलन यात होतं. आपल्यावर मानसिक ताण जितका जास्त असतो तितकी आपल्याला व्यायामाची गरज जास्त असते. व्यायामामुळे मनावरचा ताण कमी होतो. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या प्रत्येकावरच मानसिक ताण आहे आणि त्यामुळे यापुढे तो वाढतच जाणार आहे. येत्या काळात फिटनेसचा बिझनेससुद्धा वाढत जाणार आहे, स्पष्ट आहे. त्यामुळे वाट कसली बघता, लागा कामाला. छोट्याशा फिटनेस सेंटरपासून किंवा एखाद्या मोठ्या ब्रँडची फ्रँचायझी घेऊन कसंही करा सुरू तुमचा फिटनेसचा धंदा. धन्यवाद. नमस्कार.